बहीण भावाचं अतूट नातं जपणारा सण म्हणजेच रक्षाबंधन. म्हणजेच उद्या रक्षाबंधन हा सण अवघ्या काही तासांवर येऊन टेपला असताना जळगावच्या बाजारपेठेमध्ये रेशमी धाग्यापासून बनवलेल्या राख्यांची गर्दी खरेदी करताना दिसतेच आहे. मात्र एकीकडे जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये सोने आणि चांदीची दागिने खरेदी करण्यासाठी देखील बहिणीची गर्दी आपल्या लाडक्या भावांना खरेदी करण्यासाठी दिसते आहे. नक्कीच मी आता एक जळगावच्या एका सराफ व्यावसायिकाच्या या शोरूम मध्ये आहे की आपण बघू शकतोय की सोने आणि चांदीच्या ज्या राख्या आहेत त्या तब्बल 300 रुपयापासून तर 3000 रुपयापर्यंत वेगवेगळ्या व्हरायटीज मध्ये या ठिकाणी या बहिणी खरेदी करताना दिसत आहेत. दुसरीकडचा विचार केला तर आता नक्कीच या ठिकाणी एक गिफ्ट बॉक्स देखील गोल्डच्या या शोरूम मध्ये दाखल झालेला आहे. या शोरूम मध्ये जर बघितलं तर या गिफ्ट बॉक्स मध्ये चॉकलेट असेल किंवा हळद कुंकू आणि अक्षदा आणि राखी असा संपूर्ण प्रकारचा हा गिफ्ट बॉक्स 1500 रुपयामध्ये या ठिकाणी सवलतीच्या दरात मिळत असल्यामुळे आता 300 रुपयापासून तर गिफ्ट बॉक्स पर्यंतच्या या संपूर्ण प्रकारच्या राख्या या ठिकाणी उपलब्ध आहे. एकीकडचा विचार केला तर आज सोन्याच्या दरामध्ये तब्बल 3000 रुपयांनी घसरण झाली आणि चांदीच्या दरामध्ये देखील 3000 या ठिकाणी घसरण झाल्यानंतर एकीकडचा विचार केला तर मात्र मागील वर्षाच्या तुलनेने सोन्यामध्ये 50,000 आणि चांदीमध्ये 1,00,000 रुपयांनी वाढ झालेली आहे. असं असलं तरी आपल्या भावाला कुठेतरी या ठिकाणी चांदी किंवा सोन्याची राखी देऊन आपलं रक्षाबंधन सण साजरा करावा याच उद्देशाने या ठिकाणी बहिणी आल्या आहेत. ताई काय सांगाल, आज तुम्ही सोने चांदीची राखी पाहतायत, उद्या काही तासांवरती रक्षाबंधन सण येऊन टेपलेला आहे, काय असणार या ठिकाणची भावना? प्रत्येक बहिणीला अशी इच्छा असते की आपल्या भावाला एखादी छान मस्त अशी राखी बांधावी, जे प्रेमाचं नातं आहे ते टिकून राहावं. काय नाही, फक्त एक धागा म्हणून नाही, ते एक प्रेमाचं बंधन असतं ते, तर त्याच्यासाठी उत्तम अशी एक राखी त्याला द्यावी अशी एक इच्छा असते. भाव वाढलेले हो, भाव वाढलेले सगळं मान्य, पण मग ते प्रेम थोडी लपतं, आता चालूच राहतात दरवेळेस, पण भावना असते ती, ते सोनं किंवा चांदी नसून ती भावना असते, तर त्याच्यामुळे थोडासा भाव कमी. मी चांदीची घेते. भाव जरी कितीही वाढले तरी या ठिकाणची भावना आहे भावापोटीची, ते सोडता येत नाही. याच अनुषंगाने या सुवर्णनगरीमध्ये सोने चांदीच्या दागे राख्या खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी आहे. एकीकडचा विचार केला तर सुवर्ण व्यवसायिकांना आपण सविस्तर या ठिकाणी जाणून घेऊयात. दादा काय सांगाल, मागील वर्षी तुलनेने यावेळेस नक्कीच भाव वाढलेले आहेत, मात्र तरी देखील सोने चांदीच्या राख्या खरेदी करण्यासाठी या ठिकाणी बहिणींची गर्दी दिसते, काय असणार भाव? हो, ग्लोबल फॅक्टर्समुळे सोन्याचे भाव एका वर्षातच मागच्या वर्षी याच दिवशी सोन्याचे भाव 1,10,000 ते 1,12,000 होते. या वर्षी 1,60,000 पर्यंत सोन्याचे भाव हे आलेले आहे. पण जो बहिणींचा आपल्या भावाबद्दलचा जो उत्साह आहे तो तेवढाच आहे. 200 मिली पासून सोन्याच्या राख्या आणि 300 रुपयापासून चांदीच्या राख्या हे घेणं हे सुरुवात झालेली आहे. आणि बहीण तर आपल्या भावासाठी घेतात आहे, पण भाऊही आपल्या बहिणीसाठी कोणी चांदीची पायल, कोणी अंगठी, कोणी ब्रासलेट, विविध प्रकारचे सोन्या चांदीचे दागिने हे भाऊ आपल्या बहिणीसाठी घेत आहे. दादा भाव कसा आहे, मागच्या वर्षी तुलनेने यावर्षी भाव कसा आहे आणि 24 तासामध्ये कशा पद्धतीने घसरण झाली, काय नेमके भाव? आता सोन्याचे भाव हे आज 1,59,000 रुपये होते, एका वर्षात 50,000ने वाढलेले. आणि गेल्या 10 दिवसात सोन्याचे भाव गेल्या 48 तासापूर्वी 1,64,000 वरती होते. आज 1,58,300 पर्यंत आज सोन्याचा भाव आज आहे. ही घसरण ग्लोबल डेटा युएसचा जो इंटेलिजन्सचा डेटा आहे तो जास्त आल्यामुळे ही घसरण झालेली आहे. आणि आपल्या भारताची इम्पोर्ट ड्यूटी जे मागच्या कस्टम ड्युटी जी वाढवली होती त्याच्या स्पेक्युलेशनमुळे सोन्यामध्ये एक दबाव आज पाहायला भेटतोय. कुठेतरी सोन्याचे भाव आज 24 तासात 4,000 कमी झालेले आणि चांदीचे भाव 3,000 कमी झालेले. निश्चितच मागील वर्षाच्या तुलनेने जरी या ठिकाणी 50 रुपयाने सोन्याचे भाव आणि 1,00,000 आणि चांदीचे भाव वाढले असले तरी मात्र आज देखील 24 तासामध्ये 4,000 सोने आणि 3,000 चांदीचे भाव या ठिकाणी घसरण झालेली आहे. मात्र उद्या बहिणीचा लाडका सण या ठिकाणी साजरा होणार आहे रक्षाबंधन, त्यानिमित्त देखील बहिणीची मोठी गर्दी सोने चांदीच्या या ठिकाणी राख्या खरेदी करण्यासाठी जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये आपल्याला दिसून येत आहे. नितीन नांदुरकर,
न्यूज 18 मराठी, जळगाव.